बोलावं पण नाही, पण बोलायची वेळ आली नाही का आता. काय त्याच्यात मकाचा बघ कसं झालंय एकदम. मका एकदम पावसाने नासधूस करून गेले मका. लयच अवघड आहे शेतकऱ्यांचं जीवनच. हा काय मका झाली राव, समजी वाळून गेली. शेजारचा ऊस किती भारी, इकडं पण किती भारी ऊस आला. काला मका केली असं काय नो राव मी, सगळी वाळून गेली. पावसाने सगळी बेकारी केली मकाची, काय खरं नाही हो. पैसे याजाने घेतले, मका केली. काय बघा ना काय झालं हा बघा मका काय पावसाने सगळ्यांचं हे झालंय, ज्यांचे मका काय पाईप बीप घेऊन कुठं काय तर पलीकडे पाईप फुटला होता, तेवढं बसलो. काय लय टेन्शन डोक्याला. काय झालं? हे काय दुसऱ्याकडून पैसे घेतले, मका केली, सगळी मका गेली. काय पावसाने सगळ्यांचं तुमचं भारी झालं बघा, मस्त ऊस केला. काय तेवढं खत पाणी असतं. इकडे पण ऊस मस्त झालाय तुमचा. हा ना, ह्या साईडला ऊसच आहे. तूर मी मका केली, फसलो राव. तो बघ ना किती भारी ऊस आलाय. तेवढं खत पाणी केलं होतं मी, 3 वेळा खत टाकलं. त्याला पण काय थोडा खर्च होतोय अर्जुन, लय खर्च आहे. तुझं झालंय, तुझा खर्च निघून जाईल. आता मला तर थोडे पैसे घालून रुपया नाही, आता मका तर सोडूनच द्यावा लागेल. मका किती भारी बसली होती, किती भारी मका आलती, पण पावसाने हे सगळं हे करून टाकलं. मका आली होती. पावसाने सगळ्यांचं वाटोळ केलं, मकावाल्यांचं सगळ्यांचं. बाकी साईडला महाराष्ट्र विदर्भात पावसाने सगळ्या कापसाचं पण वाटोळ केलं, तुराच्या लोकांच्या बाजाऱ्या काढलेल्या. सगळं आपल्या पण ह्या भागात पण तसंच चालू आहे. आता काय करायचं आहे तेच. माझा तुला अवघड झालंय आता. नको टेन्शन घेऊ, माझा ऊस निघल्यावर तुला मी मदत करेन, काय ते लागेल ते. नको टेन्शन घेऊ एवढं. काय करावं काय समजणार नाही आता, डोकं नाही चालणार. करू आता. आता एवढी भारी शेती, बघू देव सगळ्यांचं चांगलं करतो अर्जुन. होईन तुझं पण चांगलं होईल, दमादमाने होईन चांगलं. नको टेन्शन घेऊ. कर्ज काढलं होतं काय तू? काय ते हा ना, किती काढलं होतं? याला 1-1.5 पर्यंत. आता काय होईन. नको टेन्शन घेऊ आता कसलं. म्हणलं मका निघून ती तुरी मला थोडेफार जाते ना, पण काय आता मका नाही, खालची मका गेलीच सगळी. हा ना, ते पण मका तशी झाली. काय राव, आता सगळं गेलं, आता काही नाही राहिलं. नको टेन्शन घेऊ बेमा, करतो तुला मी 10-5 हजाराची मदत. कशाला टेन्शन घेतो, नको लोड घेऊ डोक्याला. पहिल्याच कर्ज झालंय, परत तुझ्याकडून घेऊन काय करू? परत दे, जाऊ तुझ्याकडे तेव्हा मला दे. काय हार मानू नको, शेतकरी माणूस आहे आपण. हार नसते मानायची कधी, शेतकऱ्यांनी कधीच. आता असं झालं, काय करणार हे, वाटोळ झालं का? आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आज आत्महत्या करतात. नको टेन्शन घेऊ अर्जुन, नको काय टेन्शन नको घेऊ. आजकाल किती न्यूजला काय येते बघितलं ना तू. तशीच वेळ आली आता. नको तसं काय नको अर्जुन, टेन्शन नको घेऊ कोणत्या गोष्टीचं. ऋण पाणी पण नको करू. तुला 10-5 हजार रुपयाची काय मदत लागेल ते मी करतो माझ्याकडून. कशाला टेन्शन घेतो एवढं तू? एवढं नाही म्हणणं हे करून बसायचं. सावकार आले काय? काय रे, काय करताय इकडे रानामध्ये? तुला एवढे फोन केली मी, फोन तू उचल माझं आलो तू एखाद तरी. फोनच नाही आला, फोन नाही रांगालो. काय म्हणता सावकार? काय थांबून बरं आहे का? बरं आलतो ऊसाच्या इकडे. मस्त आलतो मला. पाईपलाईन फुटली होती अहो तिकडे. पाईप आणला होता, म्हणलं तेवढं नीट करावं, जावं म्हणलं. काय म्हणलं अर्जुनकडे? अर्जुनला म्हणलं ते का आता बोलावं पण नाही, पण बोलायची वेळ आली नाही का आता. काय त्याच्यात मकाचा कसं झालंय एकदम. मका एकदम पावसाने नासधूस करून गेले मका. लयच अवघड आहे शेतकऱ्यांचं जीवनच. ते झालं, पण मग आता ते पैशाचं काय करतो माझे ते. आता बघा तुम्हीच, आता काय करावा. ते मका गेली, खालची वरची सगळी गेली. अरे गेली, पण मग तुला आता पैसे किती 6 महिने झाले ना आता. किती कर्ज घेतलं होतं असं? किती कर्ज घेतलं होतं अर्जुनने? 60,000 रुपये होते. 60,000 रुपयाचे. बघू नका बघा, पावसाने झालंय त्याचं असं. मग देतो तुम्हाला मी, त्याचं काय राहिलेलं मी देईन त्याला. झालं, पण मला आता अडचण होते, मला लागतंय घरी कामाला नाही का. घरी आता त्याच्या
त्याची पण अडचण आपण समजून घ्या. त्यांनी पण तोंड पाडून बसलाय सकाळपासून. मी 2 तास झालं त्या पैसे सकाळपासून गेलो ना, मी पुढलं काम नाही केलं पण त्या पैसे बसलो. म्हणलं नको टेन्शन घेऊ, काय नको करू. मला ते बघ ना काहीतरी पैशाचं काम कर माझ्यावाल्या. हा तुला दिलते का नाही एका शब्दात सावकार, अहो सावकार नका टेन्शन देऊ त्याला. कशाला टेन्शन देता. अख्खी त्याची 5 एकराची मका अशी हे झाली म्हणल्यावर त्यांनी पण गेले. दोन पण आशेने मग आता त्याला केलं वेळेला असेल पैसे दिलते मी, मला पण द्यावं लागेल ना त्याला परत आता. तेवढं आहे. करतो तुमचं करतो आता. त्याला किती फोन केले बघा बरं तुम्ही. मी रोज पण- फोन करतो, मला काही भेटत नाही घरी. इकडे आता राहण्याकडे बघितलं जा. तिकडून नाही का, म्हणलं गेला राहणार नाही का, राहण्याकडे काय जा. करणार चालत मी. रानाकडेच असतो तो. काय टाइम मी सकाळी म्हणलं, मलाच विचारलं काय करायचं होता रानात. म्हणलं मी होतो इकडे, लिकेज काढत होतो पाईपाचं. बरं काहीतरी कर ना तेवढं, आपल्या पैशाचं तरी कर काहीतरी. आता कसं करावं आता, पैसे तर काहीच नाही राहिले. अरे ना द्यायची जरा एक्झामला अर्जंट, काय ना जरा. तुला जशी मदत केली ना तशी समोरच्याला पण द्यायची एक्झामला मला. हा बघतो आता. 10-15 तरी कर मला आता अर्जंट, आज काहीतरी कर. मी काय करतो, घरी जातो हा, आणि येते तर तू संध्याकाळी मला द्यायची सकाळी. संध्याकाळी दे मला काहीतरी कर. चालन करतो. आम्हाला येऊ का? हा या हा? या. चालेल. बघू काय मदत लागली ते चला करेन येऊ त्याला. का? तेवढं करा भाऊ पैशाच काम. हा करतो संध्याकाळी. नाही तर काय मग परत मला तो भांडणं करेल. नाही येतो संध्याकाळी. हा? बरोबर. पैशाचं काम भाऊ, काय का नाही. बरोबर. चालेल. मग आम्हाला आता असं येत्या बोला ते काय करणार आहे बरोबर. त्यांचे पैसे द्यायचे आता सावकार संध्याकाळी मग त्याचं सावकार कुठून लोकांचं हेच काम असतंय. सावकार लोक पैसे देतात आपल्याला तेव्हा पण वाटतं की आपण सावकाराचं मत करायचं फेडावं. द्यायचं. मग पण आता काय काय आता काय पैसे द्यायचे आता त्यांना, आता संध्याकाळी बोलवत नाही दिलं परत सकाळी येते भांडायला. आणि पिकानेच अशी नासाडी केली म्हणल्यावर काय करायचं. कोणाकोणाला तोंड द्यायचे. आणि ते बोलणं तरी ऐकून घेऊ वाटत. ते सावकार तुला बोलत होते पण ते मला कसं तरी वाटत होतं माहितीये का. बघा काहीतरी आता तुम्ही. बर ठीक आहे, बघू आपण जाऊ गावामध्ये. तुला 10,000 रुपये देतो, मग सावकाराला दे. हा चालेल. हा चालेल मग जाऊ का मग मी जातो. येता ना तुम्ही मागून. हा या तुम्ही. ठीक आहे चालते. हा याला माझ्याकडे पैसे होते राव. अर्जुनला पैसे दिले असते तर त्याला बोलावलं होता संध्याकाळी. याला जातो त्याला पैसे देऊन येतो बिचाराला. कुठं पार बंद पडलं राव. काय खरं मी काय करावं आता, काय समजणार नाही. अर्जुन काय लय झोपला असा, तुला काय झालंय. हा काय पडलं आता, काय करावं. काय घरी नाही गेली का? घरी नाही होतो, इथंच म्हणलं यावं म्हणलं आता अर्जुनची गाडी घेऊन. होते माझ्याकडे थोडेफार पैसे, मी मगाशी दिले असते. हा माझ्या लक्षात नाही आलं लवकर. म्हणलं आता कशाला मग घरी येतो, मग किती देतो म्हणलं राहणार त्याला पैसे. लय भारी काम आहे मग तर. दे सावकाराला जाऊन दे मग. कशाला बडबड सावकाराचे कशाला, डोक्याला नको लोड घेऊ. घर तुमच्याकडे येणार होता आता. तरी 15,000 रुपये सावकाराला दे. मोपून घे वाटलंस तर. काही नाही आहे की तुमचा विश्वास एवढा केल्यात. दे सावकाराला आलो. तर जाऊ का मग मी, मला उशीर होतं जायचं होतं पुढं. हा जा मग सावकाराकडे जा. हा आले की देतो आज तुम्हाला नंतर. हा ठीक आहे दे मला. आता जातो त्यांना पैसे देऊन टाकतो. गाडी बंद पडली राव इथं. काय करू राव, मध्येच गाडी बंद. काय झालं सावकार? काय म्हणतो, हे गाडी बंद पडली. हा कस काय हो? चालू घरी तर. हा मी तुमच्या मळ्यातच होतो बंगल्यावर. हा काय काय म्हणतो, पैसेच काम झालं तर मला झालं देऊन काम टाकू. तो पैशाचं. हा मला तेच मग देऊन टाक मला. हा भाई. अरे पण ते मला काम झालं तर पैशाचं राव. हा का? हा मला ना त्या एकजणकडे पैसे होते, त्यांनी दिले नाही का. हा किती ते. हे 15. बरं मला एक काम कर, 1000 बस झाले. जरा आता ही गाडी बंद पडली ना, त्या द्यावं लागेल मला. पेट्रोल होतो एखादा, त्याला द्यावं लागेल मला. घेऊन टाका ना मग तुम्हाला. राहू दे नंतर ते. पण तुझं नंतर मला दिसेल का मग. हा नंतर मला आता काही नाही, मला पेट्रोल घ्यावं लागेल म्हणून 1000 घेतले.
मला तुला फोन केला मला एकदम भेटला नाही का तिकडं हा त्याच्याकडे पण पैसे होते तर म्हणे झालं त्याकडे मग पैशाचं काम नाही का मग हा तर राहू दे तुला आणि ते कोण कोण घेतले पैसे एवढे हे अमोलला दिले होते त्याच्या का त्याला म्हणलं दे त्याच्या पाया पडलो म्हणलं दे तो चांगला भेटला त्यानं दिले बोलला जास्त तिथंच वावरात आलो माघारी हा का? माघारी आला म्हणे ते घे नाही मला अर्जंट होती लई गरज नाही का सकाळी हम्म. पण मी तुला त्याकडे चालतो घर नाही त्याकडे आणतो हा मला जाऊ दे राहिलं माझं हा ते पेटरला द्यावं लागलं पैसे मला आता म्हणलं जाऊ दे नाही का वर सुट्टी नव्हते हा चाल ये मग हा हा चांगलं सांगायचं आहे काही हा चालतं चालेल ये हा